नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तुमचं जर रेशन कार्ड हरवलं असेल किंवा रेशन कार्ड फाटलं असेल, तर तुम्ही तुमचं नवं रेशन कार्ड 2 मिनिटात डाउनलोड करू शकता. त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ही कंप्लीट प्रोसेस तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल फोनने पण करू शकता. तर चला, तुम्ही एका मिनिटात ऑनलाईन घरी बसून तुमचा रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. तर त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर महाराष्ट्र फूड सप्लाय डिपार्टमेंट सर्च करायचं आहे आणि सगळ्यात वरती जी mahafood.gov.in जी ऑफिशियल वेबसाईट आहे, तिच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र फूड सेफ्टी डिपार्टमेंट जी पण आहे, ती ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. या वेबसाईटवर थोडा खाली स्क्रोल करत आलं तर ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली एक बटन दिसेल, त्याच्यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं एक ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीची भेट खाली एक लिंक भेटेल तुम्हाला rcms.mahafood की ती जी लिंक आहे तिच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येईल, तिथं तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये तुम्हाला वरती एक ऑप्शन पाहायला मिळेल. राशन कार्डचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नाव युअर रेशन कार्ड एक ऑप्शन पाहायला मिळेल. ठीक आहे. तर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तर इथं तुम्हाला हा एक छोटासा बॉक्स पाहायला मिळतो. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. जो 12 अंकी रेशन कार्ड नंबर असतो तो टाकायचा आणि व्ह्यू रिपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या रेशन कार्डची पूर्ण माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळून जाते. तर ही सगळी डिटेल पाहू शकता तुम्ही. इथं सिक्युरिटी रिझनसाठी हाईड केलं आहे, पण ही रेशन कार्डची पूर्ण डिटेल इथं पाहायला मिळून जाते तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर वरती तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो, की तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याची प्रिंट काढू शकता तुम्ही या बटनावरती क्लिक करून. त्याच्यानंतर तुमचं मोबाईलमध्ये ती PDF स्वरूपात पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि नाहीतर त्याची प्रिंट काढू शकता. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचं रेशन कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता. आता तुम्हाला जर माहिती नसेल की तुमचा रेशन कार्ड नंबर काय आहे, 12 डिजिट रेशन कार्ड नंबर, तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे. ते व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. नाहीतर वरती आय बटनमध्ये पण आणि व्हिडिओच्या लास्टमध्ये पण एंड स्क्रीनमध्ये मी ते लावून देईल. तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही घरी बसल्या तुमचा रेशन कार्डचा जो 12 डिजिट नंबर आहे, तो तुम्ही कसा काढायचा त्याच्यामध्ये पूर्ण शिकवलेला तो व्हिडिओ नक्की पहा. ठीक आहे. तर त्याची व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.